का जावं राजकीय क्षेत्रामध्ये जर आपल्याला बाबासाहेबांचं संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल, आपल्या मुलाबाळांचे शिक्षण वाचवायचं असेल, आपल्या मुलाबाळांचे प्रायव्हेट जॉब वाचवायचा असेल, गव्हर्नमेंट जॉब वाचवायचा असेल तर आम्हाला सावध राहिलं पाहिजे. कारण आमचा शत्रू इतका मोठा आहे की तो आम्हाला शिक्षण घेऊ देत नाही, तो आम्हाला नोकऱ्या देत नाही, तो आमच्या शाळा प्रायव्हेट करायला लागला, तो आम्हाला बोलण्याचा अधिकार घेऊन हिसकायला लागलाय, आम्हाला तो वन नेशनमध्ये टाकायला तयार आहे. म्हणजे अशा अवस्थेत जो आमचा परिवार आहे, हा जो परिसर आहे, या परिसरात आपले भाऊ राहतात, पण ते त्यांना वापरण्याचं काम इथले राजकीय नेते करत आहेत. म्हणून आपल्याला यातून दूर जाऊन, यातून जीपपर्यंत जाऊन आम्हाला आपले अधिकार कसे वाचतील, जे बाबासाहेबांनी तुम्हाला संविधानातून दिलेले अधिकार आहे, शिक्षण, स्वात, आरक्षण, हे आपलं हळूहळू आपण घालवत आहोत. आणि याचं कारण काय की आम्ही आणि तुम्ही आणि आपला समाज याला बोलू देत नाही, शिकू देत नाही, त्यांना आर्थिक कमजोर करत आहेत. म्हणून आम्ही आज तिथपर्यंत पोहोचत नाहीये. यातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आपण राजनीतिक दृष्ट्या दूरदृष्टीने आपण काम करायचे. कोणाच्याही घरी जाऊन आपण कुठल्याही गोष्टी करायच्या नाही. जे रमाई केलं असतं तर आपल्याला आज एक दिवस आले नसते. पण तुम्ही असे कराल तर तुमची पुढची पिढी ही गुलाम होईल, राजनीतिदृष्ट्या तुम्ही एकदम कमजोर होणार. म्हणून बाबासाहेबांचं जर आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल, शिक्षण वाचवायचं असेल, आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आपल्या राजनीतीने आपण दूरदृष्टी घेऊन फोकस ठेवला पाहिजे लांबचा, की आम्हाला कोणाचेही गुलाम व्हायचं नाही, आम्हाला कोणालाही मतदान विकायचं नाही, आम्हाला कुठले आमिष दाखवून आमचे मतदान कोणाला द्यायचं नाही. त्यातून आपण आपलं राजकारणामध्ये आपण पुढे येऊ शकतो. तुम्हाला उदाहरण सांगतो. आज मी का बोलतोय, मी 2011ला राजू साहेब 2011ला मी दिल्लीला गेलो होतो अण्णा हजारेच्या विरुद्ध आंदोलन करायला, आणि मी तिथे नारा केला होता, जय संविधान, जय भीम. तर आज माझ्या कारणामुळे तुमच्या सगळ्यांच्या संगतीने मला आज राहुल गांधी जय संविधान बोलायला लागलं आहे. राहुल गांधी आज हातामध्ये बाबासाहेबांचं पुस्तक घ्यायला लागलंय. हे तुमच्या आणि माझ्यातल्या कामाचा फळ आहे. आणि आज राहुल गांधी हा बाबासाहेब पुस्तक वाचतोय. बाबासाहेब पुस्तक वाचणं म्हणजे राहुल गांधीच्या आजीने कधी वाचले नव्हते, नेहरूने कधी वाचले नव्हते, पण नेहरूंनी बाबासाहेबांना संसदेत घेऊन काढून मंत्री केलं होतं. आणि बाबासाहेबांनी कानून मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी आपले सगळे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, आरक्षणाचे अधिकार बाबासाहेबांनी आपले लिहून ठेवलेले आहेत. ते कधी आपले कोणी हिसकावू शकत नाही. परंतु ह्या 5, 10, 12 वर्षामध्ये जी मनोहर सरकार आली, जी ब्राह्मण सरकार आली, त्यांनी आपले अधिकार हिसकण्याचं काम हळूहळू सुरू केलं आहे. म्हणून तुम्ही महिला मुलांना घडवतायत, मुलांना तुम्ही शिक्षण देत आहेत, पण मुलाला 5, 10, 20 वर्षांनी तुम्ही शाळेत पाठवून सुद्धा त्यांना नोकरी भेटणार नाही, कारण की तो त्यावेळेस तुमची नोकरी आरक्षण गेलेलं असेल. जर आपल्या सगळ्यांना आरक्षण वाचवायचं असेल तर रमाईला आज आठवून आणि आपल्यातला बाबासाहेब जागा करून, महात्मा फुले जागा करून, शाहू महाराज जागे करून तुम्हाला काम केलं पाहिजे. आता यातल्या काही महिला शिकल्या नसतील, त्या शिकलेल्या असतील, त्यांना समजत नसेल, पण त्यांना पण आपण समजून सांगायचा प्रयत्न करायचा. आणि बाबासाहेबांच्या मिशनच्या संविधानाला आपण वाचवण्यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत. म्हणून ही राजनीती आपली परिस्थिती आजच्या काळामध्ये झालेली आहे. राजनीती शब्द मला मी आता संपवतो. यानंतर आपण आर्थिकदृष्ट्या बोलतोय. आता आर्थिकदृष्ट्या आपण काय केलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या आपण कमजोर का आहोत की आपण 12-12, 14 घंटे आपण झोपतो, आपण अभ्यास करतो, शिकतो, परंतु आपण आळशी चालवलो आहे. आणि बाबासाहेबांची दमाई जी होती ती आळशी नव्हती, ती गवऱ्यात थापून मुलांना शिकवायची, औषध पाणी आणायची आणि मुलं जगवायची. परंतु सदैवाने बाबासाहेबांची मुलं जगली नाही, एकच मुलगा जगला, त्याच्यामुळे आज आपण त्याचे कार्य आपण बघत आहोत. परंतु जर आजच्या महिलांनी जर आर्थिकदृष्ट्या जर मजबूत व्हायचं असेल तर स्वबळाने स्वावलंबी होऊन काम केलं पाहिजे, शिक्षणाचा फायदा घेतला पाहिजे, आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे आपण आता बघतो ह्या भागामध्ये कोणाकोणा दुकान आहे तिथे का त्यांनी दुकानं उघडले, की त्यांनी आर्थिक गावाहून पैसे त्यांनी दुकानं उघडली. ते का खोलले की त्यांना आर्थिक मजबूत व्हायचं आहे. तुम्ही आम्ही दुकान का खोलत नाही, आम्ही का व्यवसाय करत नाही, कारण की आम्हाला कोणी सांगतच नाही व्यवसाय करा म्हणून. आज बाहेरचे लोक येऊन आपलेच बंधू आहेत ते, पण ते